सत्ताधारी, प्रशासन आणि ठेकेदार. नाशिकच्या खड्ड्यांना नेमकं जबाबदार कोण? नाशिक शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. पावसाळा सुरू होताच अनेक प्रमुख रस्त्यांची अवस्था बिकट झाली असून वाहन चालक, विद्यार्थी आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दरवर्षी रस्ते दुरुस्तीसाठी आणि नव्या रस्त्यांच्या कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जातो. तरीही काही दिवसांच्या पावसानंतर रस्ते पुन्हा खड्डेमय कसे होतात असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. या परिस्थितीसाठी नेमके जबाबदार कोण? निकृष्ट दर्जाची कामे करणारे ठेकेदार, कामांच्या गुणवत्तेवर देखरेख करणारे प्रशासन, की विकास कामांवर अंतिम जबाबदारी असलेले सत्ताधारी? नागरिकांचे म्हणणे आहे की रस्ते टिकाऊ दर्जाचे असावेत, कामांची नियमित तपासणी व्हावी आणि निकृष्ट काम करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी. अपघात होण्यापूर्वीच प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणीही जोर धरत आहे. या विषयावर तुमचे मत काय? नाशिकच्या खड्ड्यांसाठी नेमके जबाबदार कोण? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा.